श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या संदेशाकडे तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश नीट लक्ष देऊन पूर्ण बघ. थोडा वेळ काढून आजच्या या संदेशाकडे शांतपणे बघ. या संदेशामुळे तुमच्यावरती येणारे मोठे संकट हे टळणार आहे. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी म्हणतात, जीवनात कोणतेही काम हे मोठे व अशक्य नसते, पण आपल्याला जमेल तेच व जमेल तेवढेच काम आपण करत असतो. स्वामी म्हणतात, या संदेशामुळे तुमचे दुःख कमी होईल, तुम्हाला होणारा त्रासही कमी होईल. तसेच तुमचे जर का कोणते काम अडले असेल तर ते काम देखील लवकरच पूर्ण होईल. हा संदेश तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या संदेशाने तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. स्वामी म्हणतात, कर्म चांगले करा, आपले कर्म नेहमी चांगले असू द्यात. या जगात काहीच तुमचं नाही, फक्त तुमचे शरीर हे मरेपर्यंत तुमचे आहे, तुमच्यासोबत असणार आहे. म्हणून त्याला जपा, शरीराची काळजी घ्या. सृष्टीवर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी जग सोडून जायचेच आहे, परंतु आहेत तोपर्यंत तरी शरीर निरोगी ठेवा व चांगले जीवन जगा. नको त्या गोष्टीच्या मागे धावून शरीराचे नुकसान करून घेऊ नकात. जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायला शिका, आनंदी राहायला शिका. स्वामी म्हणतात, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. त्या दुःखाच्या वेळी घरचेच एकमेकांना साथ देतील. त्यांच्यासोबत बोलल्यामुळे तुमचे मन हलके होईल. ते तुम्हाला कधीही प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे करणार नाहीत. या उलट त्यांच्याशी बोलून तुम्ही संकटांवर मात करू शकाल. त्यातून काहीतरी मार्ग हा नक्कीच निघेल. स्वामी म्हणतात, आपल्या मनात कधीही इतरांविषयी द्वेष नसावा. लक्षात ठेवा, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात नेहमीच कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याचे वाईट चित्ता स्वतःचे वाईट केव्हा झाले हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्याचे वाईट करण्यापेक्षा स्वतःचा मार्ग चांगला निवडा. इतरांनाही चांगला मार्ग दाखवा. तो कोणत्याही धर्माचा असू द्यात, चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो, धर्माचा नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही गोष्टी या कष्टसाध्य असतात. काही प्रार्थना करून व ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायचे असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यांच्यावर सोपवायचे असते. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातूनच खरे समाधान लाभते. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.